गुड मॉर्निंग. आज आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस ह्या टॉपिकमधला टाईप ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी हा पॉईंट बघणार आहोत. त्यामधला आपण ॲक्टिव्ह इम्युनिटी हा पॉईंट बघितलेला आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटी इट कंटेन्स नॅचरल अँड आर्टिफिशियल टू टाईप्स ऑफ द ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी एक्झाम्पल बघितलं होतं मीझल्स म्हणजे गोवर ज्याला म्हणतो, आणि दुसरा आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. एक्झाम्पल पोलिओ किंवा BCG व्हॅक्सिन. दिस आर द आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्याच्यानंतर दुसरा जो टाईप आहे ॲक्वायर्ड इम्युनिटीचा तो आहे पॅसिव्ह इम्युनिटी. दॅट आर द पॅसिव्ह इम्युनिटी. आता पॅसिव्ह इम्युनिटी काय असणार आहे? द रेजिस्टन्स दॅट इज ट्रान्समिट टू ॲन रिसिपियंट इन अ रेडीमेड फॉर्म इज कॉल्ड द पॅसिव्ह इम्युनिटी. जो काही रेजिस्टन्स ही पॉवर जी असते, रोगप्रतिकारक क्षमता जी असते ती आपल्यामध्ये येते किंवा ती ट्रान्समिट केली जाते, ती आणली जाते विथ द हेल्प ऑफ द रेडीमेड फॉर्म. रेडीमेड अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार करून किंवा आणून ही इम्युनिटी आपली बॉडीमध्ये तयार केली जाते. ओके, दे गिव द इमिजिएट प्रोटेक्शन. Passive immunity can be acquired either naturally or artificial. Immediate protection देते. ओके, आणि ती ॲक्वायर असणार आहे नॅचरली किंवा आर्टिफिशियल. जसं आपण ॲक्टिव्हमध्ये बघितलं नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी होती, तशीच नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी पण असणार आहे आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी पण असणार आहे. सेम ॲज टू द ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल आणि पॅसिव्ह, नॅचरल आणि आर्टिफिशियल असे दोन याच्यामध्ये टाईप आहेत. इट कॉज द साईड इफेक्ट, पण ह्याच्यापासून साईड इफेक्ट होतात. ॲक्टिव्ह इम्युनिटीपासून कोणत्याही टाईपचे साईड इफेक्ट होत नाही, तर पॅसिव्हमध्ये काय साईड इफेक्ट आहेत. देअर आर ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आर ऑफ टू टाईप. फर्स्ट इज नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी अँड सेकंड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, आता त्यातला जो बघायचा आहे आपल्याला, पहिला बघायचा आहे नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. It involves transfer of antibodies from mother to her unborn child through placenta, IgG from placenta. तर ह्याच्यामध्ये बघा नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज आर ट्रान्सफर फ्रॉम द मदर टू द फिटस. जन्म घ्यायच्या अगोदर आईकडून तिच्या होणाऱ्या बेबीमध्ये जो काही अँटीबॉडीची देवाणघेवाण होते थ्रू द प्लासंटामधून. आता प्लासंटा म्हणजे काय तुम्हाला झालेलं आहे, रिप्रोडक्शन इन मॅनमध्ये, ॲनिमलमध्ये झालेलं आहे. याच्यामधून जी काही अँटीबॉडीची देवाणघेवाण होते ती कोणती झाली? नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असणार आहे. ओके, ड्युरिंग द लॅटर पार्ट ऑफ द प्रेग्नन्सी ही अँटीबॉडीची काय होत असते? ट्रान्सफर होत असते. आफ्टर बर्थ द अँटीबॉडीज ट्रान्सफर फ्रॉम द मदर टू द फिटस थ्रू द मिल्क. जन्माच्या अगोदर प्लासंटामधून होतं, जन्म घेतल्यानंतर थ्रू द मिल्क ही जी प्लासंटा सोडून नवीन जे काही अँटीबॉडीज तयार होतात ते थ्रू द मिल्क काय होतात? ट्रान्सफर होत असतात. दॅट अँटीबॉडीज रिमेन फॉर शॉर्ट टाईम ऑफ पिरियड इन द बॉडी. हे अँटीबॉडी आपल्यामध्ये कमी कालावधीसाठी, शॉर्ट टाईम पिरियडसाठी असतात. आता ही कशासाठी असणार आहेत? तर हे जे काही नॅचरल आहे ॲक्वायर पण होते, अनबॉर्न जर बेबीमध्ये होत असेल तर कशासाठी? तर त्या बेबीचं प्रोटेक्शन करण्यासाठी. बरोबर. आता याच्यामध्ये प्लासंटामधून होतं IgG म्हणजे काय? इम्युनोग्लोबिन G. हे जो आहे कोलेस्ट्रॉम जो आहे, कोलेस्ट्रॉमच्या फॉर्ममध्ये हे अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. आफ्टर द प्रेग्नन्सी, लॅटर पार्ट ऑफ प्रेग्नन्सीमध्ये त्या बेबीचं प्रोटेक्शन हे करत असतात. धिस प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू द बेबी until its own system is fully function. जोपर्यंत त्या बेबीची इम्युन सिस्टीम, बेबीमध्ये कोणत्याही डिसीजला रेजिस्टन्स करायची पॉवर येत नाही, तोपर्यंत त्या बेबीचं प्रोटेक्शन करायचं काम कोण करत असतं? ह्या अँटीबॉडीज ज्या त्या प्लासंटामधून ट्रान्सफर झालेल्या आहेत किंवा ज्या आईच्या दुधामधून त्या बेबीला मिळतात, ह्या अँटीबॉडीज त्या बेबीचं प्रोटेक्शन करत असतात. ओके, म्हणजे हे अँटीबॉडीज कुठून आलेले आहेत? स्वतः बॉडीमध्ये तयार झालेले आहेत का? नाही, तर हे बाहेरून ट्रान्सफर झालेले आहेत, आईकडून आलेले हे काय आहेत? अँटीबॉडीज आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? पॅसिव्ह इम्युनिटी.
ओके, पॅसिव्ह इम्युनिटी आईकडून आलेलं आहे. आणि नॅचरल का म्हटलेलं आहे, तर नॅचरली आलेलं आहे. बाहेरून द्यावं लागतं काही अँटीबॉडीजला, नाही, नॅचरली ही अँटीबॉडीज त्या फिमेलमधून त्या बेबीकडे आलेले असतात. ओके, म्हणून त्याला नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे, तर आईकडून बेबीकडे आलेले जे काही अँटीबॉडीज आहेत थ्रू द प्लासंटा, हे काय आहेत, पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये असणारे नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीचे असणारे अँटीबॉडीज आहे. पॅसिव्ह इम्युनिटी प्रोव्हाइड थ्रू कोलोस्ट्रम. इट इज अँड फर्स्ट सिक्रेशन ऑफ द मेमरी ग्लँड अलॉंग द मदर मिल्क. IgG थ्रू द मिल्क म्हणजे काय, स्पेलिंग जर चुकलेली आहे. IgG म्हणजे काय, थोडक्यात कोलोस्ट्रॉम, इम्युनोग्लोबिन थ्रू काय होत असतं, हे जे काही टोटल असणारे कोलोस्ट्रॉममधून अँटीबॉडीज तयार होतात आणि ते बेबीला मिळतात. ओके, नेक्स्ट आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता आर्टिफिशियली पॅसिव्ह इम्युनिटी, बाहेरूनच इम्युनिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी, ॲक्वायर होण्यासाठी जे काही बाहेरून आलेली अँटीबॉडीज आहेत ते असणारे आर्टिफिशियल, बाहेरून घेतले असणार, बाहेरून ट्रान्सफर होणार. तर कशामध्ये, ॲज एन एक्झाम्पल, एखाद्या जर व्यक्तीला रेबीज झालं असेल, कुत्रा चावल्यामुळं होणारा डिसीज रेबीज जर झाला असेल, तर आपण काय करतो, त्याच्यासाठी त्याला लगेच आपण रेबीज होऊ नये म्हणून काय करतो, इंजेक्शन देतो. रेबीजचं इंजेक्शन देतो म्हणजे काय असणार आहे, याच्यासाठी असणारे काही ठराविक अँटीबॉडीज देतो. ओके, स्पेसिफिक अँटीबॉडीज कॉम्बिटिंग टिटॅनस अँड डिफ्टेरिया यूज्ड टू कल्चर इन हॉर्स और काउज अँड इंजेक्टेड इन द ह्युमन वॅक्सिन फॉर. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, कॉलेरा, टायफॉईड किंवा हेपॅटिटिस हॅव बीन प्रिपेअर्ड जेनेटिकली इंजिनिअरिंग्स. आता आर्टिफिशियल म्हणजे फक्त थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, अँड एखादा समजा एखादा असा हॉर्स असेल की त्याला रेबीज झालेलं आहे आणि तो फुल म्हणजे पिसाळलेला असेल, तर त्याच्या बॉडीमध्ये जे काही रेबीजला किल करणारे जे काही अँटीबॉडी आहेत ते तयार झालेले असतात रेडीमेड, बरोबर. हे जर रेडीमेड अँटीबॉडीज घेतले आणि ज्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या इंडिव्हिज्युअलला ज्याला रेबीज होईल, ज्याला कुत्रा चावलेला आहे, त्याला जर ते थ्रू द इंजेक्शन ट्रान्सफर केले, तर त्या व्यक्तीमध्ये तो रेबीज होत नाही, कारण त्याला लगेच काय मिळालेले आहेत, बाहेरून अँटीबॉडीज मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्याला तो रेबीजचा डिसीज होत नाही. रेबीजच्या पॅथोजनपासून त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, तो प्रोटेक्ट होऊ शकतो. तो जो काही त्याचे अँटीबॉडीज असतात ते अँटीबॉडी शॉर्ट लिव्ड असतात, ते अँटीबॉडी शॉर्ट लिव्ड असतात. का हे केलं जातं, तर दिस इम्युनिटी इज डेव्हलप्ड बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज यूजिंग सिरम फ्रॉम द ह्युमन ऑर ॲनिमल्स. अगोदर तयार केलेल्या रेडीमेड अँटीबॉडीज हे काय केले जातात, ह्युमनमध्ये किंवा दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये इंजेक्ट केले जातात, जेणेकरून त्या व्यक्तीला तो डिसीज होऊ नये. आता आपण 4 ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 4 जर पॉईंट बघितले, तर फर्स्ट बघा, ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये 2 पार्ट आहेत, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्हमध्ये 2 आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरलचं एक्झाम लक्षात ठेवा, मिझेल्स, आणि आर्टिफिशियलचं पोलिओ किंवा BCG व्हॅक्सिन. पॅसिव्हचं काय आहे, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. नॅचरलचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, प्लासंटा, आणि आर्टिफिशियलचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, रेबीज. ओके, these are the acquired immunity. Now the next point is the cell of the immune system. नेक्स्ट काय पॉईंट आहे, सेल ऑफ द इम्युन सिस्टीम. ए पॉईंटमध्ये आपण काय बघितली, इम्युनिटी आणि टाईप ऑफ इम्युनिटी स्टडी केली. टाईप ऑफ इम्युनिटी म्हणजे इनेट आणि ॲक्वायर्ड, हे 2 इम्युनिटीची स्टडी केली. नाव सेल ऑफ द इम्युन सिस्टीम. आता कोणत्या सेल आहेत की जे इम्युन सिस्टीममध्ये वर्क करतात, तर पहिली आहे लिम्फोसाईट आणि दुसरी आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल. These are the 2 major group of the cell which are involved in the acquired immunity. acquired immunityमध्ये असणारे हे 2 काय आहेत, ग्रुप ऑफ सेल आहेत, लिम्फोसाईट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. त्यातला पहिला आहे लिम्फोसाईट. आता लिम्फोसाईट, these are the main cell of the immune system. They like the other blood
इम्युन सिस्टीमचेच पार्ट आहे. ब्लडमध्ये असतात, ब्लडसारखे दिसतात, ब्लड कार्प्युसलसारखे दिसतात. विच आर अरायजेस फ्रॉम द स्टेम सेल. कोणत्या स्टेम सेल? हिमोसायटोब्लास्ट. हिमोसायटोप्लास्टपासून तयार होणाऱ्या ह्या लिम्फोसाईट असतात. ओके. आता हे जे काही लिम्फोसाईट असतात, ह्या लिम्फोसाईटमध्ये परत आपल्याला 2 टाईप दिसतात, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. ओके. आता हे लिम्फोसाईट जे आहेत ते कुठं आणि कसे तयार होतात? तुम्हाला सांगितलं ते स्टेम सेल हिमोसायटोब्लास्टपासून तयार होतात. फिटसमध्ये जेव्हा जो बेबी असतो, बेबी हा आईच्या पोटात असतो, त्याच्यामध्ये सुद्धा लिम्फोसाईट तयार होतात आणि हे लिम्फोसाईट त्या फिटसच्या लिव्हरमध्ये तयार होतात. बिफोर बर्थ बेबी म्हणजे फिटसच्या लिव्हरमध्ये हे लिम्फोसाईट तयार होतात आणि जेव्हा ती व्यक्ती ॲडल्ट फॉर्ममध्ये येईल तेव्हा त्याच्यामध्ये बोन मॅरोमध्ये हे लिम्फोसाईट तयार होतात. म्हणजे लिम्फोसाईट तयार व्हायची जागा काय आहे? इन फिटस, इन द लिव्हर, इन ॲडल्ट, इन द बोन मॅरो. ओके. व्हेन सम लिम्फोसाईट अंडरगो डिफरन्सिएशन associated basal lymphoid tissue. basal lymphoid tissue म्हणजे कोणते आहेत? associated with the tonsils, पेयर पॅचेस आर कॉल्ड द बी लिम्फोसाईट. आणि दुसरं आहे टी लिम्फोसाईट. द बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट हे कसं लक्षात ठेवायचं बघा. आता सी हिअर आफ्टर द बी लिम्फोसाईट अँड टी लिम्फोसाईट, it arises from stem cell, the hemocytoplasm present in the liver in the fetus and in the bone marrow in adult by the process of hematopoiesis. Hematopoiesis म्हटलं जातं. ओके. आता बी लिम्फोसाईट कशावरून? तर बर्सल ज्या सेल असतात, बर्सल लिम्फॉइड टिश्यू, बर्सलवरून बर्सल लिम्फॉइड टिश्यूपासून तयार होणारे सेल म्हणजे बी लिम्फोसाईट आणि थायमस ग्लँडमधून जाणारे टी लिम्फोसाईट. असे लिम्फोसाईट की जे बर्सल लिम्फॉइड टिश्यू म्हणजे टॉन्सिल, पेयर पॅचेसमधून जातात. ब्लडमधून, बर्सल टिश्यूमधून, टॉन्सिल्समधून, पेयर पॅचेसमधून जर हे लिम्फोसाईट जात असतील तर त्याला म्हटलं जातं बी लिम्फोसाईट. आणि ज्या सेल थायमस ग्लँडमधून जातात त्याला म्हटलं जातं टी लिम्फोसाईट. ब्लड आहे पण ब्लडमधून काही सेल टॉन्सिल आणि पेयर पॅचेसमधून जात असतील तर त्याला असोसिएट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत बी लिम्फोसाईट. आणि जर थायमस ग्लँडशी असोसिएट असेल तर त्याला आपण टी लिम्फोसाईट असं म्हणणार आहोत. ओके. आता हे जे काही आहेत बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट, द मॅच्युअर लिम्फोसाईट पास इन टू द बॉडी फ्लुइड, ब्लड अँड लिम्फ अँड दे सर्क्युलेट इन द बॉडी. मॅच्युअर लिम्फोसाईट हे बॉडीच्या ब्लड लिम्फमधून सर्क्युलेट होत असतात. टी लिम्फोसाईट रिस्पॉन्सिबल फॉर द सेल मेडिएटेड ऑर सेल्युलर इम्युनिटी. टी लिम्फोसाईट रिस्पॉन्सिबल फॉर सेल मेडिएटेड ऑर सेल्युलर इम्युनिटी, CMIS म्हटलेलं आहे. सेल मेडिएटेड ऑर सेल्युलर इम्युनिटी असणार आहे. तर बी लिम्फोसाईट आर जनरली जनरेट अँटीबॉडी मेडिएटेड ऑर ह्युमरल इम्युनिटी. ओके. ह्या 2 टाईपची काय आहेत हे बी आणि टी लिम्फोसाईट. आता AMIS याचा लॉंग फॉर्म काय असणार आहे? अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम. राईट डाऊन AMIS याचा लॉंग फॉर्म काय आहे? अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टीम. ओके. तर CMIS याचा लॉंग फॉर्म काय आहे? सेल मेडिएटेड इम्युन सिस्टीम. ओके. म्हणजे टी लिम्फोसाईट सेल मेडिएटेड असणार आहे आणि बी लिम्फोसाईट अँटीबॉडी मेडिएटेड असणार आहे. ओके. दिस इज द लिम्फोसाईट्स, बी लिम्फोसाईट अँड टी लिम्फोसाईट. त्यामधलं आपल्याला पहिल्यांदा जो बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ द टी लिम्फोसाईट. टी लिम्फोसाईटचं मेकॅनिझम बघायचं आहे टू द अँटीजिनसाठी असणारं टी लिम्फोसाईटचं मेकॅनिझम. आता टी लिम्फोसाईट हे कशापासून तयार होणार आहेत? तर बोन मॅरोमधून तयार होतो आणि जे काही ब्लड थायमस ग्लँडमधून जातो तेव्हा मॅच्युअर झालेल्या सेल म्हणजे ते कोणते असणार आहेत?
टी लिम्फोसाइट असणार आहेत. द लिम्फोसाइट विच आर डिफरन्शिएटेड इंटू द थायमस ग्लँड आर टी लिम्फोसाइट. ओके. ऑन कमिंग द कॉन्टॅक्ट विथ द अँटीजीन टी लिम्फोसाइट फॉर्म क्लोन ऑफ द टी सेल. जेव्हा अँटीजीनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा टी लिम्फोसाइट टी सेलचे क्लोन तयार करतात. आणि हे जे काही क्लोन आहे ते क्लोन ह्या टी लिम्फोसाइटसारखंच वेगवेगळे फंक्शन कॅरी करतं. देअर आर clone has 4 type of the T lymphocyte. They carry the 4 type of the function. First is the helper T cell. Helper T cell. Second killer T cell. Third suppressor T cell. And fourth आहे memory T cell. त्यातला पहिला आहे helper T cell. They constitute 75% of the total T cell. Total T cellच्या 75% सेल कोणते असतात तर helper T cell. They regulate immune functioning by secreting lymphokinase. Lymphokinase हा केमिकल तयार करत असतात आणि इम्यून फंक्शन करत असतात. स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. हे जे बी लिम्फोसाइट जे आहेत हे स्टिम्युलेट करत असतात. ओके. मॅक्रोफेजेस attracted to the site of the infection and stimulate phagocytosis by the lymphokinase. आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय होत असेल हेल्पर टी सेलमध्ये जे काही टी सेल्स आहेत ते काय करतात लिम्फोकाइन्स तयार करतात. लिम्फोकाइन नावाचं केमिकल तयार करतात आणि हे केमिकल तयार केल्यामुळं बाकीचे जे काही बी लिम्फोसाइट आणि मॅक्रोफेज काय होतात स्टिम्युलेट होतात. ते तयार होतात म्हणजे दुसरे टी सेल तयार करण्यासाठी. म्हणजे अँटीजीनची एंट्री झालेली आहे बाहेरचं मायक्रो ऑर्गॅनिझम आलेला आहे हे कळवायचं काम कोण करतं हेल्पर टी सेल करतं. आणि त्यामुळं मॅक्रोफेजेस असतील किंवा बी लिम्फोसाइट असेल हे अट्रॅक्ट करायचं काम कोण करतं हेल्पर टी सेल. मॅक्रोफेजेस आर अट्रॅक्टेड टू द साईट ऑफ द इन्फेक्शन. ओके. आणि तेव्हा फॅगोसायटोसिस होतं आणि तो जो अँटीजीन आहे किल केला जातो. आता ह्याच्यासाठी अजून वेगळे सेल आहेत किलर टी सेल किंवा सायटोटॉक्झिक टी सेल. त्याच्यामध्ये काय असणार आहे ते डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्व्हेडिंग मायक्रोब्स. जे काही मायक्रोब्स असतात त्याला त्याच्यावर डायरेक्ट अटॅक करतात आणि त्या मायक्रोब्सला किंवा इन्फेक्टेड सेलला काय करतात इन्फेक्टेड बॉडी सेलला किंवा कॅन्सर सेल असेल नको असणारी जो काही अँटीजीन आहे त्याला किल करायचं काम कोण करतं किलर टी सेल. ओके. मग हे कशाद्वारे तर किलर टी सेल जे आहे त्याच्यामध्ये परफॉरिन नावाचं एक केमिकल तयार होतं. कोणतं परफॉरिन. परफॉरिन इज अ केमिकल विच इज सिक्रेटेड बाय द किलर टी सेल अँड दॅट परफॉरिन फॉर्म अ होल इन द इन्फेक्टेड सेल. तो परफॉरिन नावाचं केमिकल त्या अँटीजीनवर किंवा इन्फेक्टेड सेलवर काय होतं सिक्रेट केला जातो. तो सिक्रेट केल्यानंतर त्या सेलला काय पडतं होल पडतं. ज्या ठिकाणी तो सिक्रेट होतो त्या ठिकाणी त्याला होल पडतं आणि होल पडल्यानंतर ती जी सेल आहे ती काय होती किल होते. सेल किल होते म्हणून त्याला किलर टी सेल म्हटलं जातं. त्याला दुसरं सायटोटॉक्झिक टी सेल म्हटलं जातं. का सायटो म्हणजे सेल टॉक्झिक म्हणजे काय असणार आहे विषारी. सेलला विषारी असणारी सेल म्हणजे एखादी नवीन अँटीजीन असेल त्याला नाहीसं करणार त्याच्यासाठी विषच असणार आहे ते परफॉरिन. परफॉरिन त्याच्यावर सोडून त्याला किल केलं जातं म्हणून त्याला किलर टी सेल किंवा सायटोटॉक्झिक सेल. सायटो मीन्स सेल टॉक्झिक मीन्स टॉक्झिक मटेरियल. परफॉरिन इज सिक्रेटेड ऑन दॅट इन्फेक्टेड सेल अँड दॅट सेल इज किल. So it is called the killer T cell or cytotoxic T cell. तिसरा आहे सप्रेसर टी सेल. सप्रेसर टी सेल म्हणजे काय असणार आहे सप्रेस करतं. इट इनहिबिट बी सेल अँड टी सेल प्रोटेक्टिव्ह टी सेल व्हेन इन्फेक्शन कॉन्कर्ड. जेव्हा इन्फेक्शन लिमिटमध्ये होईल किंवा इन्फेक्शन नसेल तेव्हा बी सेल आणि टी सेल हे जे आहे त्या सेलचं जे काही वर्किंग आहे ते थांबवायचं काम कोण करतं टी सेल. नाहीतर काय होणार आहे ह्या सप्रेस नाही झाल्या तर इम्युन सिस्टीम जे असणार आहे ह्या टी सेल आणि बी सेल आपल्या बॉडीच्या सेलला काय करणार आहे ते डॅमेज करणार आहेत. म्हणजे त्यांना कोण दिसत नाही म्हणून ती
आपल्याच सेलला ते किल करायचं काम करतं. आणि हे होऊ नये म्हणून आफ्टर द डिसीज कॉन्कर्ड ते काय केलं जातं, त्या सेल तयार होतात. जेव्हा इन्फेक्शन नाहीसे होईल तेव्हा सप्रेसर टी सेल तयार होतात. आणि जेव्हा सप्रेसर टी सेल तयार झाले याचा अर्थ इन्फेक्शन राहिलेलं नाही हे दर्शवलं जातं. इम्युन सिस्टीमचं प्रोटेक्शन केलं जातं, बॉडी सेलचं प्रोटेक्शन केलं जातं. ओके. नंतर मेमरी टी सेल. तर मेमरी टी सेल म्हणजे काय, दे आर सेन्सिटाइज्ड टी सेल विच रिटेन मेमरी ऑफ द अँटीजीन स्पेसिफिसिटी फॉर फ्युचर. त्याच्यामध्ये मेमरी म्हणजे काय, मेमरीमध्ये लक्षात ठेवणाऱ्या अशा टी सेल, एखाद्या वेळी एखादा प्रिव्हियस अटॅक झाला असेल अँटीजीनचं ते लक्षात ठेवलं जातं. आणि त्याच्यासाठी कोणत्या टाईपचे अँटीबॉडीज लागतात हे लक्षात ठेवून नेक्स्ट अटॅकला त्याच टाईपच्या अँटीबॉडी तयार केल्या जातात, जेणेकरून त्याला वेळ लागत नाही. आणि हे लक्षात ठेवायची जी काही मेमरी आहे त्यामुळं त्याला मेमरी टी सेल म्हटलं जातं. टी सेल अशा सेल की जे प्रिव्हियस सेन्सिटाइज्ड सेलचे जे काही अटॅक असेल त्या अटॅकला कोणत्या अँटीबॉडीज लागतात हे लक्षात ठेवून त्याला किल करण्यासाठी लगेच नवीन टी सेल, नवीन अँटीबॉडीज तयार केले जातात. आणि ह्या लक्षात ठेवणाऱ्या ज्या सेल आहेत त्याला मेमरी टी सेल असं म्हटलं जातं. आणि ह्या सेल लाँग टाईम इन फ्युचरमध्ये राहत असतात, कित्येक दिवस आपल्या बॉडीमध्ये आहेत अशा राहतात, जे मेमरीमध्ये लक्षात ठेवतील. अशा टाईपमध्ये टी लिम्फोसाईटचं मेकॅनिझम लक्षात आलं. याच्यामध्ये 4 टाईपचे सेल तयार होतात, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल, मेमरी सेल. हेल्पर टी सेलमध्ये कोणता, तर लिम्फोकायनिन नावाचं केमिकल तयार होतं. किलर टी सेलमध्ये परफॉरिन नावाचं केमिकल तयार होतं. सप्रेसर सेलचं काम काय आहे, तर इम्युन सिस्टीमच्या अगेन्स्ट जो काही आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही टाईपचे बॉडी सेलला इजा होऊ नये, इंजुरी होऊ नये म्हणून सप्रेस करणारे टी सेल. आणि चौथा आहे मेमरी टी सेल, म्हणजे जे काही अँटीबॉडीज तयार होतात ते मेमरीमध्ये लक्षात ठेवलं जातात, जेणेकरून नेक्स्ट अटॅकला त्याच टाईपच्या टी सेल लगेच तयार होतील. दिस इज द मेकॅनिझम ऑफ द टी लिम्फोसाईट. नेक्स्ट लेक्चरला आपण मेकॅनिझम ऑफ द ॲक्शन ऑफ द बी लिम्फोसाईट टू द अँटीजीन हा पॉईंट बघूया. थँक्यू.